बारामती पोटनिवडणुकीत शरद पवार मतदान करणार नाहीत. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जानेवारी महिन्यात विमान अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर बारामती विधानसभेची जागा रिक्त झाली. त्यामुळे आता बारामतीत विधानसभा पोटनिवडणूक पार पडते. 23 एप्रिलला बारामतीत मतदान पार पडणार आहे. आज 21 एप्रिलला या निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस होता. बारामतीत महायुतीच्या नेत्यांची मोठी प्रचार सभा पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या या सभेला महाविकास आघाडीच्या वतीनं सुप्रिया सुळे सुद्धा उपस्थित होत्या. पण शरद पवार या सभेला उपस्थित नव्हते आणि आता त्यातच शरद पवार मतदानालाही येणार नसल्याची माहिती समोर आली आहे. 23 एप्रिलला होणाऱ्या मतदानाला मी उपस्थित राहू शकणार नाही अशी माहिती शरद पवार यांनी आपल्या एक्स अकाउंटवरून दिली आहे. यावेळी शरद पवार यांनी मतदानाला न येण्याचं कारण सुद्धा सांगितलंय. शरद पवार काय म्हणालेत सविस्तर पाहू. मी 1967 मध्ये लढवलेल्या पहिल्या निवडणुकीपासून बारामती मतदारसंघातील माझ्या मतदानाचा हक्क अखंडपणे बजावला. आता 2026 मध्ये बारामती विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्राचे एक लाडके आणि लोकप्रिय नेते स्वर्गीय अजित पवार यांच्या दुर्दैवी अपघाती निधनाच्या शोकात्मक पार्श्वभूमीवर ही पोटनिवडणूक पार पडते. या पोटनिवडणुकीसाठी बारामती येथे येऊन आतापर्यंतच्या प्रघातानुसार मतदान करण्याचं मी ठरवलं होतं. दुर्दैवानं माझी प्रकृती बिघडल्यानं मला मुंबईत रुग्णालयात दाखल व्हावं लागलं. डॉक्टरांनी मला उपचार आणि सक्तीची विश्रांती या कारणास्तव मुंबई बाहेर जाण्यास मनाई केली आहे. त्यामुळे अत्यंत नाईलाजास्तव मतदानाचा हक्क बजावण्यापासून मला वंचित राहावं लागतंय. हे मी अत्यंत व्यथित आणि खेदपूर्ण अंतःकरणानं सांगू इच्छितो. माझ्यावर अथक प्रेम आणि विश्वास असलेले बारामतीचे नागरिक, मतदार व कार्यकर्ते मला समजून घेतील याची मी खात्री बाळगतो. आमच्या पक्षाने या पोटनिवडणुकीत श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांना पाठिंबा जाहीर केलाय. स्वर्गीय अजित पवार यांना ही एक प्रकारे आमच्या पक्षातर्फे श्रद्धांजलीच आहे. माझे बारामतीमधील सर्व मतदारांना आव्हान आहे की त्यांनी श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांना मतदान करून स्वर्गीय अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करावी. बारामतीमधील मतदार यांनी माझ्यावर प्रदीर्घ विश्वास ठेवलाय. ते या आव्हानास प्रतिसाद देतील असा मला विश्वास आहे. मतदानासाठी प्रत्यक्ष न येता निवडणूक आयोगाच्या विविध पर्यायांचा देखील मी तपास केला व विचारणा केली, परंतु ते पर्याय उपलब्ध नसल्याचं राज्याच्या निवडणूक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलंय. अखेर अतिशय व्यथित आणि जड अंतःकरणाने मला मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय करावा लागलाय. या पोटनिवडणुकीत श्रीमती सुनेत्रा पवार यांना मतदान करावं असं मी बारामतीकरांना पुन्हा एकदा आवाहन करतो. शरद पवार यांनी ही माहिती देताना आपल्या भावनाही व्यक्त केल्या आहेत. आज बारामतीत झालेल्या सभेत सुनेत्रा पवार यांनी शरद पवार यांचे आशीर्वाद मोलाचे असल्याचं म्हटलं होतं. पण आता अचानक शरद पवार मतदानाला उपस्थित राहणार नाहीत अशी माहिती मिळाल्यामुळे या विषयाची मोठी चर्चा होते. तुम्हाला या सगळ्या घडामोडींबद्दल नेमकं काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच वेगवेगळ्या राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत पाहत राहा.